Mumbai Tuck brought to you by Cotton King. Soft, comfortable, air-washed fabric. Aerosoft by Cotton King. देशात सध्या अचानक सगळेजण तरुण पिढीशी चर्चा करायचा प्रयत्न करत आहेत. भारत सरकारने म्हणजे मोदी सरकारने कॅबिनेटच्या मीटिंगमध्ये चर्चा केली आणि ठरवलंय की युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन प्रत्येक मंत्र्याने युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेणाऱ्या तरुण वर्गाशी चर्चा करावी, त्यांच्या समस्या जाणून घ्याव्या. दुसरीकडे विरोधी पक्षातनं राहुल गांधी आपण बघतोय की वेगवेगळ्या देशातल्या वेगवेगळ्या भागामध्ये फिरून कार्यक्रम घेत आहेत, तरुणाईशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत. कॉकरोच जनता पार्टी देशभरातल्या वेगवेगळ्या भागातल्या शाळांमध्ये जाऊन प्राथमिक शिक्षणाच्या संदर्भातले प्रश्न उपस्थित करायचे प्रयत्न करत आहेत. एकूणच जंतर मंतरच्या आंदोलनानंतर देशातल्या राजकीय पक्षांची प्राथमिकता जी आहे ती तरुणांकडे आकर्षित व्हायला सुरुवात झालेली आहे. अर्थात यामागे तरुणांची मतदारांमध्ये असलेली संख्या हे कारण आहेच महत्त्वाचं. देशभरामध्ये साधारणतः 20 ते 25% मतदार 18 ते 35 वयोगटामधला आहे, त्यामुळे साहजिकच आहे त्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करून कसं चालेल. पण जंतर मंतरवरती जो प्रोटेस्ट झाला त्या प्रोटेस्ट मागे फक्त आणि फक्त नीट पेपर लीक किंवा त्या काळातलं CBSEच्या रिचेकिंगच्या संदर्भातला जो काही राग होता पालकांमध्ये तरुणांमध्ये तेवढाच फक्त कारण नव्हता, किंवा धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा एवढ्यापुरता तो राग सीमित नव्हता. तर अनेक सर्वे असेही आलेले आहेत की तरुणांमध्ये असलेली बेरोजगारीची समस्या, अनेक तरुण की जे ग्रॅज्युएट झालेले आहेत, त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे पण त्यांना अजूनही नोकरी त्यांना पाहिजे त्या पद्धतीने मिळत नाही आहे, त्यांच्यासमोर अंधकारलेलं भविष्य आहे अशी त्यांना चिंता वाटते. या सगळ्या गोष्टी कुठेतरी एकत्रितपणे त्याला वाट मिळाली जी जंतर मंतरच्या प्रोटेस्टच्या माध्यमातून ती जी एक वाफ दडलेली होती ती त्या जंतर मंतरच्या प्रोटेस्टमधून बाहेर पडली असंही म्हटलं जात आहे. आणि त्यामुळे मुळात यामध्ये बेरोजगारीची समस्या आहे का याबद्दल चर्चा पूर्ण देशभरात होते. मी तुम्हाला काही आकडे सांगणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आणि त्या आकड्यांच्या माध्यमातून तुमच्या लक्षात येईल की ही समस्या किती गंभीर आहे आणि या बाबतीमध्ये फक्त सरकारलाच नाही तर एक समाज म्हणून आपल्यालाही कुठेतरी विचार करण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे. नमस्कार, मी साहिल जोशी, मुंबई तकमध्ये तुमचं स्वागत आहे. तर या व्हिडिओमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की भारत हा जगातील सर्वात तरुण देशांपैकी एक आहे. ही गोष्ट स्पष्टपणे आत्तापर्यंत सिद्ध झालेली आहे. जवळपास 60 कोटी तरुण वर्ग हा पूर्ण देशभरामध्ये आहे आणि देशामधली तरुणांची सरासरी वयोमर्यादा ही 28 वर्षाची आहे. त्यामुळे दरवर्षी साधारणतः 1 कोटी तरुण हे वर्किंग एज पॉप्युलेशनमध्ये दाखल होत असतात, म्हणजे जे काम करायला तयार होऊ शकतात. आणि ही तरुण लोकसंख्या भारताची सर्वात मोठी ताकद ठरू शकते एक मॅनपॉवरच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर. पण याच तरुणांना योग्य शिक्षण, कौशल्य आणि रोजगाराच्या संधी जर मिळाल्या नाहीत तर हीच लोकसंख्या देशासमोरचं एक मोठं आव्हान ठरू शकतं, सगळ्यात मोठी समस्या सुद्धा ठरू शकते. आणि हे भारताच्या आजूबाजूच्या देशांमध्ये आपण आत्तापर्यंत बघितलेलं आहे. मग श्रीलंका असेल किंवा नेपाळ असेल, इव्हन जंतर मंतरवरती सुद्धा ज्याचा मी मगाशी उल्लेख केला. आणि याच वास्तव्यावरती नीती आयोगाच्या जवळपास 100 पानी अहवालाने काही गंभीर प्रश्न उपस्थित केलेले आहेत आणि ते प्रश्न मी तुमच्यासमोर ठेवायचा प्रयत्न करणार आहे. बेसिकली या जो अहवाल जो आहे तो रिमेनिंग स्किल्स फॉर विकसित भारत ॲट 2047 हा या अहवालाचं नाव आहे. आणि या अहवालातून भारताच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये आणि स्किल डेव्हलपमेंट सिस्टीममध्ये किती मोठी तफावत आहे, किती मोठी दरी आहे हे समोर आलेलं आहे. भारतात ग्रॅज्युएट्स भरपूर मोठ्या प्रमाणात तयार होत आहेत, पण नोकऱ्या किती त्या ग्रॅज्युएट्सना मिळतात, म्हणजे नुसतं ग्रॅज्युएट होऊन चालणार नाही, त्या ग्रॅज्युएट्सना त्या पद्धतीने नोकऱ्या मिळत आहेत. आपण अनेकदा बघतो की अनेक ग्रॅज्युएट्स रिक्षा चालवत आहेत किंवा वडापाव विकण्याचं काम करतायत किंवा ठेला लावून बसलेले आहेत, असंही आपण अनेकदा बघत असतो. भारतात सध्या तुम्हाला आश्चर्य वाटेल, भारतात सध्या 14 कोटी पदवीधर आहेत. 14 कोटी पदवीधर आहेत. दरवर्षी याच्यामध्ये 50 लाखांची भर पडते, म्हणजे 50 लाख विद्यार्थी हे दरवर्षी पदवीधर होतात. पण धक्कादायक बाब सगळ्यात महत्त्वाची ही आहे, जी तुम्हाला ग्राफिक्समध्ये दिसत असेल, पुढच्या ग्राफिक्समध्ये तुमच्या लक्षात येईल की फक्त पुन्हा एकदा तो आकडा लक्षात घ्या, फक्त 8.25% पदवीधरांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेला साजेशी नोकरी मिळते. फक्त 8.25 कोटी, म्हणजे 92% पदवीधर जे आहेत ते बेरोजगार तरी राहतात किंवा त्यांना अनियमित मजूर म्हणून काम करावं लागतं, म्हणजे त्यांना परमनंट नोकरी कुठल्याही पद्धतीने मिळत नाही. म्हणजे 92% पदवीधर, बघाशी मी म्हटलं त्या पद्धतीने पदवीच्या शिक्षणाशी संबंधित असलेलं कामच करत नाहीत.
ज्या विषयामध्ये त्यांना पदवी मिळालेली आहे त्याच्याशी संबंधित त्यांना काम करायला मिळतच नाही, कारण ते काम अवेलेबलच नाही आहे. आयदर ते बेरोजगार राहतात किंवा अनियमित मजदूर म्हणून कॅज्युअल लेबर ज्याला आपण म्हणतो त्या पद्धतीने ते काम करत राहतात. ह्याचा अर्थ असा की भारतात पदवी मिळते, पण त्या पदवीचं रोजगाराच्या बाजारातील मूल्य अपेक्षे इतकं नाही हे त्याच्यातनं सिद्ध होत आहे. आणि म्हणून समस्या फक्त बेरोजगारीची नाही आहे, तर शिक्षण आणि रोजगार यांच्यातील तफावतीबद्दल सुद्धा आहे. आता पुढे आपण बघूया. जवळपास 16 कोटी विद्यार्थ्यांना स्किल्सचा अनुभवच नाही आहे, कुठल्याही पद्धतीच्या कुठलीही स्किल्स त्यांच्याकडे नाही आहेत. नीती आयोगाच्या मते इयत्ता 6वी पासून जर आपण बघितलं तर ते पुढे शिक्षण घेणारे जवळपास 12 कोटी विद्यार्थी आत्ताच्या परिस्थितीमध्ये आहेत, या क्षणी आहेत. त्याशिवाय साधारणतः 4.4 कोटी विद्यार्थी ही पदवी अभ्यासक्रम करत आहेत. म्हणजे साधारणतः ही टोटल आकडेवारी 16 कोटीपर्यंत जाते. आणि यांना कौशल्य आणि प्रशिक्षणाचा पुरेसा अनुभवच मिळत नाही कुठल्याही पद्धतीने. आणि बाजारपेठेमध्ये जर आपण बघितलं तर डिजिटल स्किल्स आहेत, कम्युनिकेशन्स आहेत, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, टीम वर्क, एंटरप्रिनरशिप ज्याचा अनेकदा उल्लेख केला जातो की तुम्ही स्टार्टअप सुरू करा, एंटरप्रिनरशिप करा, तुम्ही स्वतःचा व्यापार सुरू करा, इंडस्ट्री एक्सपोजर, या सगळ्या गोष्टींना अत्यंत महत्त्व आहे. पण अनेक विद्यार्थ्यांचं शिक्षण अजूनही पुस्तकं, परीक्षा आणि मार्क्स ह्याच्या अवतीभोवती फिरत राहतं. कुठल्या ना कुठल्या पद्धतीने पदवी कशी मिळवता येईल या अवतीभोवती फिरत राहतं. पण अभ्यासक्रम आणि प्रत्यक्ष रोजगार बाजाराच्या गरजांमध्ये मूलभूत तफावत असल्याचं नीती आयोग यामध्ये स्पष्टपणे सांगते आणि ते आकडेवारीमध्ये पण आपल्याला दिसतंय. देशामध्ये 2 कोटीपेक्षा जास्त विद्यार्थी हे एखादा विषय घेऊन पदवी मिळवत असतात. मग त्याच्यामध्ये BA आहेत, BCom आहेत, BSc सुद्धा आहे. त्यांना पदवी अभ्यासक्रमामध्ये त्यांना पदवी मिळून जाते. पण या अभ्यासक्रमांचा रोजगाराशी असलेल्या संबंध असलेल्या म्हणजे कुठलाही संबंध नाही आहे त्याच्यामध्ये लक्षात आलं आणि त्या अहवालामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे. पुढे या अहवालामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की अनेक विद्यार्थी या पदव्या का घेतात. जर हे अशी सगळी परिस्थिती तरी पदव्या का घेतल्या जातात. आणि त्याचं कारण सगळ्यात महत्त्वाचं हे ज्याचे आपण आता सध्या बघतोय ते म्हणजे सरकारी नोकरीच्या परीक्षा देण्यासाठी पात्र होण्यासाठी. कारण जर सरकारी नोकरी हवी असेल तर त्याची पहिली पात्रता जी असते ती म्हणजे तुमच्याकडे एक पदवी असली पाहिजे. मग तुम्ही BA असाल, BCom असाल, BSc असाल तर काही चालेल, पण तुम्हाला पात्र होण्यासाठी पदवी लागते आणि त्याच्यामुळे ही पदवीची परीक्षा घेतली जाते. त्याच्यामुळे ते ग्रॅज्युएट होत आहेत. पण त्यामुळे पदवी मिळते, पण त्यासोबत रोजगारासाठी आवश्यक कौशल्य तयार होत नाहीत आणि मग पूर्णपणे सरकारी नोकरीवरतीच अवलंबून राहावं लागतं. आणि त्या सरकारी नोकरीच्या मर्यादित जागांसाठी जे आपण सध्या बघतो की लाखो आणि कोट्यावधी तरुण प्रचंड स्पर्धा निर्माण होते. मग त्याच्यामध्ये आपण पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या ज्या परीक्षांचं आपण उदाहरण बघतो की त्याच्यामध्ये एक डेट जरी इकडे तिकडे झाली तरी सुद्धा लाखो तरुणांमध्ये चलबिचल निर्माण झालेली आपल्याला बघायला मिळते. आणि याचं उदाहरण म्हणजे नोव्हेंबर 2024 ते जुलै 2025 या कालावधीमध्ये ही आकडेवारी लक्षात घ्या, फक्त 55,000 सरकारी पदांसाठी किती आवेदनं आली होती? 1.86 कोटी अर्ज आलेले होते 55,000 सरकारी पदांसाठी. नोव्हेंबर 2024 ते जुलै 2025 म्हणजे 1 वर्षाचा कालावधी सुद्धा नाही आहे. फक्त 55,000 आवेदनं, 1.86 कोटी अर्ज त्यासाठी करण्यात आलेले होते. म्हणजे साधारणतः 338 उमेदवारांच्या मागे एका उमेदवाराची निवड. आणि हा आकडा सरकारी नोकरीची स्पर्धा किती तीव्र आहे हे दाखवण्यासाठी मी तुमच्या समोर ठेवला आणि तो नीती आयोगाच्या त्या रिपोर्टमध्ये मेन्शन करण्यात आला. पण त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे तरुणांच्या रोजगाराच्या अपेक्षा अजूनही सरकारी नोकऱ्यांवर किती केंद्रित आहे हे सुद्धा त्याच्यातनं आपल्याला बघायला मिळतं. म्हणजे प्रायव्हेट सेक्टरमध्ये नोकऱ्या अवेलेबल नाहीत. आपण मगाशी बघितलं त्या पद्धतीने सरकारी नोकऱ्या ज्या आहेत तो एकमेव आधार त्यांच्याकडे राहतो, कारण त्यांच्याकडे इतर कुठलं कौशल्य नाही. जी पदवी मिळवलेली असते त्या पदवीच्या माध्यमातून सरकारी नोकरीसाठी ते पात्र होतात. पण सरकारी नोकऱ्या सुद्धा किती अत्यल्प आहेत आणि त्याच्यावरतीच कसा ह्यांना भरोसा ठेवावा लागतो हे आकडेवारीतनं दिसतं. नीती आयोगाच्या अहवालातला अजून एक अत्यंत गंभीर असा आकडा आहे, तो म्हणजे 15 ते 29 वयोगटाचा आहे. 15 ते 29 या वयोगटामध्ये साधारणतः 9 कोटी भारतीय तरुण आहेत आणि त्याला नीट कॅटेगरी म्हणतात. आणि त्याच्यामध्ये म्हणजे काय त्याचा अर्थ काय हे आपण लक्षात घेऊया. म्हणजे नीटचा अर्थ त्याचा फुल फॉर्म असा आहे, नॉट इन एज्युकेशन आणि नॉट इन एम्प्लॉयमेंट. पुन्हा एकदा लक्षात घ्या, कुठला वयोगट आहे? 15 ते 29. साधारणतः 18 वर्षानंतर नोकरीचा प्रयत्न सुरू होतो. अनेक म्हणजे ग्रॅज्युएशन होतं आणि त्याच्यानंतर नोकरीचा प्रयत्न सुरू होतो. पण हा जो वयोगट आहे की ज्याला पदवी मिळालेली असते किंवा जो शिक्षण घेत असतो तो एज्युकेशनमध्ये पण नाही आणि एम्प्लॉयमध्ये पण नाही. आणि म्हणून त्यांची नवीन जी बांधणी केली जाते ती नॉट इन एज्युकेशन, नॉट इन एम्प्लॉयमेंट, नॉट इन ट्रेनिंग. म्हणजे या तरुणाला शिक्षण पण घेता येत नाही आहे, रोजगार पण करत नाही आहेत, ना कोणत्या प्रकारचं प्रशिक्षण घेत आहे.
आणि हा तरुण आपल्याला रस्त्यावरती वेगवेगळ्या पद्धतीने बघायला मिळतो, जो हातात दगड घेऊन बघतो आपण अनेकदा. भारतासारख्या तरुण देशासाठी हा अत्यंत गंभीर अशा स्वरूपाचा मुद्दा आहे. कारण हीच तरुणाई जर योग्य पद्धतीने प्रशिक्षित झाली तर देशाच्या आर्थिक विकासाला मोठी चालना देऊ शकते, ही गोष्ट आपल्याला माहिती आहे. आणि राष्ट्रीय शिक्षण धोरण, ज्याला आपण न्यू एज्युकेशन पॉलिसी म्हणतो, म्हणजे NEP 2020, त्याच्यामध्ये फक्त भाषांच्या संदर्भातली गोष्ट नाही आहे, तर म्हणजे त्रिभाषा सूत्र जे आपण ज्याच्यावरनं महाराष्ट्रामध्ये मोठा वादळ उठलं होतं, पण व्यावसायिक शिक्षणावरती मोठा भर त्याच्यामध्ये देण्यात आलेला होता. 2025 पर्यंत 50% विद्यार्थ्यांना, 2020ची ही पॉलिसी आहे, 2025 पर्यंत 5 वर्षामध्ये 50% विद्यार्थ्यांना व्यावसायिक विषयांचा अनुभव आणि 2030 पर्यंत ही संख्या 100% पर्यंत घेऊन जायचा त्याच्यामधला उल्लेख त्याच्यामध्ये करण्यात आलेला होता. पण आता ते आकडे बघूया आपण. इयत्ता 6वी पासून विद्यार्थ्यांना व्यावसायिक कौशल्याची ओळख करून देण्यासाठी जो विशेष वेळ देण्याची तरतूद सुद्धा त्याच्यामध्ये करण्यात आलेली होती. म्हणजे व्यावसायिक शिक्षण इयत्ता 6वी पासून कुठेतरी इंट्रोड्यूस करण्यात यावं. पण नीती आयोगाच्या अहवालामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे 2026 पर्यंत याची अंमलबजावणी अजूनही उदयोन्मुख म्हणजे प्राथमिक किंवा अत्यंत मर्यादित अवस्थेत आहे, म्हणजे जवळपास नाहीच आहे. विद्यार्थ्यांना सामान्य रोजगार क्षमता आणि उद्योजकता कौशल्य म्हणजे ज्याला गीस म्हणतात या याच्यामध्ये GEES चा पुरेसा अनुभवही मिळत नाहीये, हे सुद्धा त्या अहवालात सांगण्यात आलेलं. आणि त्याच्याहूनही महत्त्वाचं, ते शिक्षण देण्यासाठी जे शिक्षक आहेत त्या शिक्षकांना सुद्धा उद्यमशीलतेचा अनुभवच नाहीये, तर ते विद्यार्थ्यांना काय देणार. शिक्षण व्यवस्थेतील आणखीन एक महत्त्वाची आणि मोठी समस्या म्हणजे वितरण तफावत. विशेषतः उच्च शिक्षणामध्ये अनेक शिक्षकांकडे उद्योगातील प्रत्यक्ष अनुभवाचा म्हणजे स्वतः काम केल्यानंतर त्याचा जो अनुभव मिळतो तो अनुभवच त्यांच्याकडे नाही आहे. म्हणजे उदाहरणार्थ कॉमर्सचे शिक्षक डिजिटल मार्केटिंग सारखा विषय शिकवत असतात, पण त्यांनी डिजिटल मार्केटिंग कधी केलेलंच नसतं. डिजिटल मार्केटिंग क्षेत्रातल्या लोकांना आणून तिकडे शिक्षणासाठी म्हणून आणताच येत नाही की जे शिकवू शकतात की डिजिटल मार्केटिंग काय असतं. पण त्यांनी प्रत्यक्ष त्या क्षेत्रामध्ये काम केलेलं नसल्यामुळे विद्यार्थ्यांना जे मिळणारं शिक्षण असतं ते किती व्यावहारिक असेल याचा विचार तुम्हीच करू शकता. हा प्रश्न निर्माण होतो. म्हणून समस्या केवळ अभ्यासक्रमाची नाही, तर अभ्यासक्रम कोण शिकवतं, कशा पद्धतीने शिकवतं, त्यांना त्या क्षेत्राचा किती अनुभव आहे आणि विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव किती मिळतोय हेही महत्त्वाचं आहे. आणि आजही भारतातील शाळा आणि महाविद्यालयातील शिक्षण हे मोठ्या प्रमाणात वर्ग केंद्रित आहे. म्हणजे फक्त वर्गामध्ये बसून ते शिक्षण दिलं जातं. रोजगारासाठी विद्यार्थ्यांना इंटर्नशिप्स, अप्रेंटिसशिप्स, हँड्स ऑन प्रोजेक्ट्स किंवा मेंटॉरशिप, बिझनेस रेडीनेस, इंडस्ट्री एक्सपोजर, एंटरप्रेनरशिप ट्रेनिंग, लोकल इन्क्युबेशन सपोर्ट ह्या सगळ्यांची गरज असते, पण त्यातलं काहीही अजूनही मिळत नाही. मात्र रोजगारासाठी विद्यार्थ्यांना इंटर्नशिप, अप्रेंटिसशिप, प्रत्यक्ष प्रकल्प वगैरे वगैरे या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींचा पुरेशा प्रमाणामध्ये मिळत नसल्याचं सुद्धा नीती आयोगाने त्याच्यामध्ये सांगितलं. आणि त्यामुळे विद्यार्थी परीक्षा केवळ पास होतो, पदवी मिळवतो, पण प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी गेल्यानंतर त्याच्याकडे कौशल्यांचा पूर्णपणे अभाव जाणवतो. भारताच्या व्यावसायिक प्रशिक्षण प्रणालीमध्ये म्हणजे ITI मध्ये औद्योगिक प्रशिक्षण संस्था ज्याच्यातनं अनेक जे ग्रॅज्युएट्स किंवा डिप्लोमा होल्डर्स निघायचे त्याच्यामध्ये हा महत्त्वाचा भाग आहे. पण 2018 मध्ये ITI मधल्या केवळ 8.5% ट्रेनीजनी अप्रेंटिसशिप स्वीकारलेली होती, फक्त 8.5%. यानंतरची अधिकृत आकडेवारी उपलब्धच नाही असं त्यांनी अहवालामध्ये सांगितलेलं. ही फार गंभीर गोष्ट आहे. त्याचवेळी दरवर्षी लक्षात घ्या, फक्त 8.5% इंटर्नशिप स्वीकारलेली होती, पण दरवर्षी 13 लाखहून अधिक ITIच्या सीट्स रिक्त राहत आहेत हे सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे तिकडे जायलाही कोणी तयार नाही. म्हणजे एका बाजूला उद्योगांना कामगारांची गरज आहे, कुशल कामगारांची गरज आहे, यांना माहिती आहे की कसं काम करायचं. दुसऱ्या बाजूला प्रशिक्षण संस्थांमधल्या जागा सुद्धा भरल्या जात नाहीयेत. यातून प्रशिक्षण प्रणाली आणि संबंधित क्षेत्रातील कामगारांची मागणी यामध्ये जी तफावत आहे, दरी आहे, ती किती आहे हे स्पष्ट त्याच्यामध्ये होत आहे. एक उदाहरण आपण ठेवूया. PM इंटर्नशिप स्कीम याची घोषणा करण्यात आलेली होती, पार्लमेंटमध्ये घोषणा करण्यात आली होती. ज्यावेळेस बजेटच्या दरम्यान ही घोषणा करण्यात आली होती. PM इंटर्नशिप स्कीम मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये इंटर्नशिप मिळेल त्या पद्धतीने. त्यालाही अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. तरुणांना उद्योग क्षेत्रातील अनुभव मिळावा यासाठी म्हणून ऑक्टोबर 2024 मध्ये प्राईम मिनिस्टर इंटर्नशिप स्कीम सुरू करण्यात आलेली होती. 2025 ते 2030 या काळामध्ये देशातल्या टॉप 500 कंपन्यांमध्ये 1 कोटी इंटर्नशिपच्या संधी देण्याचा या योजनेच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात आलेलं होतं. पण सुरुवातीची आकडेवारी बघूया आपण.
त्याच्यावरती जरी नजर टाकली तरी आपल्या लक्षात येतं की जी 2025च्या पहिल्या प्राथमिक फेरीमध्ये 1.81 लाख स्वतंत्र अर्जदार होते आणि त्यापैकी 82,000 जणांनी ऑफर त्यांना देण्यात आल्या. तर त्यांच्यापैकी 28,000 लोकांनीच या ऑफर स्वीकारल्या. पुन्हा एकदा आपण बघूया. 1.81 लाख हे अर्जदार होते त्या इंटर्नशिप स्कीमसाठी. 82,000 जणांना त्याबद्दलच्या ऑफर्स देण्यात आल्या. स्वीकारल्या किती जणांनी? फक्त 28,000 लोकांनी. पण प्रत्यक्षामध्ये म्हणजे ऑफर्स 28,000 विद्यार्थ्यांनी स्वीकारून सुद्धा प्रत्यक्ष संबंधित कंपन्यांमध्ये जे काम करायला गेले ते फक्त 8700 लोक होते. फक्त 8,700 लोक फक्त मुलं त्याच्यामध्ये गेली. आणि पहिल्या 2 प्रायोगिक फेऱ्यांमध्ये म्हणजे 25 आणि 26 मध्ये एकूण 16,060 जणांनी इंटर्नशिप केलेली आहे. त्यापैकी फक्त 7,094 जणांनी म्हणजे त्यांनी इंटर्नशिप सोडून दिली आणि फक्त 3,417 जणांनी इंटर्नशिप पूर्ण केलेली आहे. काय 1 कोटीचा आकडा आणि 3,417 जणांनी आतापर्यंत इंटर्नशिप पूर्ण केलेली. 2026च्या अंतिम टप्प्यामध्ये एप्रिल ते डिसेंबरचा हा जो कालावधी होता त्याच्यामध्ये सुमारे 10,000 उमेदवार जॉईन झाल्याचं आता सांगण्यात आलेलं आहे, नमूद करण्यात आलेलं आहे त्या रिपोर्टमध्ये. इंटर्नशिप पासून हे दूर का जात आहे यामागे काही कारणही त्यांनी सांगितलेली आहेत. पहिलं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे का ही इंटर्नशिप अवेलेबल आहे. 500 टॉप 5 फंडेड कंपन्यांमध्ये इंटर्नशिप अवेलेबल आहे. सुरुवातीला जवळपास 1.81 लाख विद्यार्थ्यांनी त्यासाठी आवेदन केलेलं होतं, त्याच्यासाठी अर्ज केलेला होता. पण तरीसुद्धा फायनली किती बाहेर पडले हा आकडा मी तुमच्यासमोर ठेवला. तर काय कारण आहे? त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे त्यासाठी जे पैसे तुम्हाला दिले जातात त्या इंटर्नशिपसाठी, ज्याला इंटर्नशिप मनी म्हणतो, ते जे स्टायपेंड म्हणूया किंवा विद्यावेतन म्हणूया जे काय आहे ते 6 महिन्याच्या इंटर्नशिपसाठी दर महिना फक्त 9,000 रुपये विद्यावेतन दिलं जात होतं. मोठ्या शहरांमध्ये प्रवास, जेवण, इतर खर्च बघितला तर हे 9,000 रुपयाचं स्टायपेंड तरुणांसाठी खूप कमी आहे, पूर्णपणे अपुरं ठरू शकतं. आणि म्हणूनच ही इंटर्नशिपची स्कीम जी आहे ती पूर्णपणे सक्सेसफुल झालेली आपल्याला बघायला हे नीती आयोगाच्या रिपोर्टमध्ये म्हणण्यात आलेलं आहे. आणि दुसरं म्हणजे इंटर्नशिपच्या स्वरूपावरती सुद्धा अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आलेले आहेत. अनेक उमेदवारांनी त्याचा जो सर्वे झाला त्याच्यामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की संधी मोठ्या प्रमाणात सेल्स, मार्केटिंग किंवा सपोर्ट फंक्शन जी आहे त्याच्यामध्ये केंद्रित आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या पदवी आणि करिअर ध्येयाशी संबंधित प्रत्यक्ष उद्योगविषयक कौशल्य मिळतातच असं नाही. म्हणजे त्यांनी शिक्षण वेगळ्या ह्याच्यामध्ये घेतलेलं आहे पण त्यांना जी इंटर्नशिप ऑफर केली जाते ती एका विशिष्ट म्हणजे सेल्स, मार्केटिंग या ह्याच्यामधली आहे. त्यामुळे त्यांचं जे कौशल्य आहे ते त्याच्यासाठी त्यांना वापरताच येतच आहे असं नाही. त्यामुळे त्यांना ते करण्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे. त्यामुळे नीती आयोगाने भारतासमोर काही आंतरराष्ट्रीय मॉडेल्स सुद्धा ठेवलेली आहेत. ती मॉडेल सुद्धा आपण बघूया. एक इंडोनेशिया आहे, जगातला 4थ्या क्रमांकाची सर्वाधिक लोकसंख्या असलेला हा देश आहे. आणि त्याच्यामध्ये इयत्ता 9वी पासून 50% अभ्यासक्रम हा पूर्णपणे व्होकेशनल शिक्षणावरती आधारित असतो. हे त्यांनी उदाहरण त्याच्यामध्ये ठेवलं आहे. विद्यार्थ्यांना विशिष्ट क्षेत्रामध्ये सखोल कौशल्य विकसित करण्याबरोबरच अनिवार्य जी असते ती इंटर्नशिप असते. उद्योगमान्य प्रमाणपत्राद्वारे प्रत्यक्ष रोजगारासाठी तयार केलं जातं. जर्मनी एक दुसरं उदाहरण त्यांनी ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की इयत्ता 6वी पासून विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार 3 पैकी एका शैक्षणिक मार्गाची निवड करण्याची संधी दिली जाते आणि फार लवकर त्यांना ती संधी मिळते. आपल्याकडे ती सुरुवात होईल असं म्हटलं जात आहे. शैक्षणिक, व्यावसायिक किंवा क्रीडा अशा पद्धतीचं त्यांना एक ऑप्शन दिला जातो. आणि त्यानंतर उच्च माध्यमिक स्तरापासून विद्यार्थ्यांना उद्योगाबरोबर ड्युअल इंटर्नशिप सिस्टीम ऑफर केली जाते आणि त्याच्याबरोबर प्रत्यक्ष कामाचं आणि व्यावसायिक कौशल्याचं प्रशिक्षणही त्यांना मिळतं, तो अनुभवही त्यांना मिळतो. तिसरं त्यांनी ऑस्ट्रेलियाचं उदाहरण दिलेलं आहे की ऑस्ट्रेलियामध्ये माध्यमिक शिक्षणानंतर विद्यार्थ्यांना उद्योगांच्या सहकार्याने, म्हणजे आपल्याकडे सुद्धा जी इंटर्नशिप होती ती उद्योगांच्या सहकार्यानेच राबवली जायचा त्यांचा प्लॅन होता पण तो अजूनही सक्सेसफुल झालेला बघायला मिळत नाही आहे. पण ऑस्ट्रेलियामध्ये उद्योगांच्या सहकार्याने ते राबवलं जातं. बहुवर्षीय अप्रेंटिसशिप कार्यक्रमामध्ये सहभागी त्याच्यामध्ये होता येतं आणि या माध्यमातून विद्यार्थी एकाच वेळेस काम, प्रत्यक्ष प्रशिक्षण आणि शिक्षण घेऊन आवश्यक व्यावसायिक कौशल्य आत्मसात करत असतात. आणि या विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधीसुद्धा उपलब्ध करून दिल्या जातात आणि त्याच्यासाठी त्यांना वेगवेगळी नियुक्ती वगैरे केली जाते, भरतीसाठी प्रोत्साहन दिलं जातं, वेतन अनुदान दिलं जातं. आणि सगळ्यात शेवटचं उदाहरण सिंगापूरचं देण्यात आलेलं आहे. आणि तिकडे 2015 पासनं स्किल्स फ्युचर हा नागरिकांना बदलत्या रोजगार बाजाराच्या गरजांनुसार त्यांनी हा प्रोग्राम आखलेला आहे आणि त्याच्यानुसार सुद्धा कौशल्य आत्मसात करण्याची त्यांना संधी दिली जाते. कारण बाजाराची मागणी सतत बदलत असते, कौशल्य त्यांना वेगवेगळ्या पद्धतीची हवी असतात आणि त्यानुसार ती संधी त्यांना त्या पद्धतीने उपलब्ध करण्यात येते. त्याबद्दल सरकारकडनं अनुदान सुद्धा देण्यात येतं आणि त्या पद्धतीने त्याच्यावरती काम करण्यात येतं. त्यामुळे
हे जर आपण बघितलं तर भारतासमोरचं खरं आव्हान काय आहे हे जर आपण बघितलं तर या अहवालाचा गाभा हा एका वाक्यात सांगता येऊ शकतो. तो असा आहे की भारताकडे तरुणांची प्रचंड संख्या आहे, त्या तरुणांना शिक्षण मिळतंय, त्या तरुणांना पदवी मिळते, पण रोजगारक्षम बनवण्यासाठी जे शिक्षण, कौशल्य आणि उद्योग यांच्यातलं जे कनेक्शन आहे ते कमकुवत आहे. 14 कोटी पदवीधर आहेत आणि दरवर्षी 50 लाख नवीन पदवीधर सतत तयार होत आहेत. कोणी ना कोणीतरी काहीतरी पदवी घेत आहे. दरवर्षी जवळपास 1 कोटी तरुण काम करण्याच्या वयामध्ये लोकसंख्येमध्ये दाखल होत आहे, म्हणजे ते काम करण्याच्या वयामध्ये जाऊन पोहोचतात 1 कोटी तरुण. पण प्रश्न असा आहे की हे तरुण रोजगारासाठी किती तयार आहेत? 2047 पर्यंत जर विकसित भारत बनवायचं असेल तर या तरुणांचं काय केलं जाणार आहे? दरवर्षी जे 50 लाख पदवीधर होतील त्यांचं काय केलं जाणार आहे? त्यांना पदवी देऊन फक्त चालणार नाही आहे आणि शाळेचा अभ्यासक्रम फक्त बदलून चालणार नाही आहे, इतिहासाची पानं बदलून फक्त चालणार नाही आहे. तर त्यासाठी शालेय स्तरापासून व्यावसायिक शिक्षण, उद्योगाशी जोडलेला अभ्यासक्रम, प्रशिक्षण, मार्गदर्शन, कौशल्य विकास यावरतीच फक्त भर द्यावा लागणार आहे. कारण आता प्रश्न फक्त किती तरुण शिकतायत, एम्प्लॉयमेंट रेट किती, तुमचा एज्युकेशनचा रेट किती आहे, या एवढा पुरता फक्त तो नाही आहे. तर खरा प्रश्न हा आहे की जे शिकतायत त्याच्यातनं त्यांना रोजगार त्या पद्धतीचे उपलब्ध होत आहेत की नाही होत आहेत, हा एक महत्त्वाचा प्रश्न राहिलेला आहे. तरुणाची ताकद भारताकडे आहे, पण त्या तरुणाईला योग्य शिक्षण, कौशल्य आणि रोजगाराची दिशा देण्यामध्ये जर आपण यशस्वी झालो तरच डेमोग्राफिक डिव्हिडंड जो म्हटला जातोय की एवढी मोठी तरुणांची संख्या असल्यामुळे एक डेमोग्राफिक डिव्हिडंड आहे भारताकडे, जे स्वप्न पूर्ण जगाला आपण विकतोय, त्याचा वापर भारताला करता येईल आणि भारताच्या विकासाची सगळ्यात मोठी ताकद ती तेव्हाच ठरू शकेल. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून टाकू शकता. आणि मुंबई तकचं यूट्यूब चॅनल हे तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक केलं तर तुम्हाला आमचे अपडेट्स मिळू शकतात. बघत राहा मुंबई तक.